नाशिक मुंबई महामार्गावरच्या नवीन कसारा घाटातल्या रस्त्याला तब्बल 4 फुटांचा तडा गेलाय आणि त्यामुळे नाशिकहून मुंबईकडे येणारी वाहतूक सध्या केवळ एका मार्गानेच सुरू ठेवण्यात आले। घाट परिसरामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता आणि तो पावसाचा जोर अद्यापही ओसरलेला नाही। काल जुन्या कसारा घाटात सुद्धा दरड कोसळली होती, त्यामुळे बराच काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। मुसळधार पावसामुळे घाटावरचे धबधबे प्रचंड वेगाने वाहत होते आणि या धबधब्याचं पाणी रस्त्यावर येत असल्याने इथे चीर पडली आणि खड्डा पडला असं बोललं जात आहे। आपल्याबरोबर आहेत आपले नाशिकचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी। प्रांजल, काय माहिती आहे, कशा पद्धतीने इथं रस्ता दुरुस्त करण्याचं काम सुरू झालंय का आणि वाहतूक कशा पद्धतीने सुरू आहे? मिलिंद, दुपारी 2 वाजता ही घटना घडलेली आहे। नाशिक ग्रामीण पोलीस कसाऱ्याचे जे पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी लोक राऊंडवर असताना त्यांना हे लक्षात आलं की रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडलेले आहेत। त्याचप्रमाणे हा क्रॅक गेलेला आहे जो 25 मीटर लांब आणि 4 फूट खोल आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये NHAI आणि गॅमॉन इंडियाचे अधिकारी लोक हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। हे पाहणी करतायत, त्यांच्याबरोबरच ट्रॅफिक पोलीस त्याचप्रमाणे कसाऱ्याचे काही पोलीस तिथे आहेत। रात्र झाली आहे त्यामुळे तिथे रिफ्लेक्टिव्ह जे बॅरिकेड्स आहेत ते लावण्याचे तिथे प्रयत्न चालू आहेत। तिथे पाऊस हा जोरात चालू असल्यामुळे अधिकारी लोकांना आता काम करण्यासाठी अडथळा येण्याची शक्यता आहे आणि रात्र होते आहे, पाऊस पडतोय, त्याच्यामुळे तिथे पाणी हे मुरतं आहे। त्याच्यामुळे जी खोली आहे ती खोली वाढते का काय हे बघण्याचं तिथे काम चालू आहे। पण एकंदरीतच सध्याच्या परिस्थितीत पण एकेरीच वाहतूक ही सध्या चालू आहे। मिलिंद, प्रांजल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।